माजी मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच माजी गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर, माजी आमदार संजयभाऊ धोटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगडे यांच्या नेतृत्वावर कोरपना नगरपंचायत निवडणूक लढवण्यात आली। त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। तसेच युतीचा शेतकरी संघटनेचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे। असे एकूण 5 उमेदवार आम्हाला मिळालेले आहे। याबद्दल मी नारायण हिवरकर, भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका अध्यक्ष या नात्याने सर्व मतदारांचे आभार मानतो। कोरपना नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेस वर्सेस नगर विकास परिवर्तन आघाडीने आपले 17 उमेदवार रिंगणात ठेवले होते। या मतदार क्षेत्रातील क्रमांक 1 ते 7 या वार्डामध्ये परिवर्तन आघाडीने सर्व पदवीधर उमेदवार MBA, MCOM, BCOM, MA, BEd अशा प्रकारचे सुशिक्षित उमेदवार ठेवले होते। आणि या निवडणुकीमध्ये मतदारांनी सुशिक्षितांना नाकारून ज्या पद्धतीनं मतदान आपला हक्क बजावला, खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजे। आणि त्यांनी जो कौल दिला आहे हे खरं तर या गावाच्या विकासासाठी म्हणावं लागेल। त्यांच्या आम्ही मतदारांना शुभेच्छा देतो आणि जे उमेदवार निवडून आले त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि मतदारांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी जो काही कौल दिला तो आम्हाला मान्य आहे। आमचे वडील श्री चिंतामणराव बावणे यांनी 1961 मध्ये ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा हातात घेतली आणि 1984 पर्यंत 25 वर्षे सतत त्यांच्या हातात एक हाती सत्ता होती। मधातल्या काळात 5 वर्ष 1984 ते 89 गावामध्ये अनपोच श्री भाऊराव पाटील कार्यकर सरपंच झाले। त्यानंतर 1989 पासून आज तागत मी सरपंच, त्याच्यानंतर माझा भाऊ सरपंच आणि त्याच्यानंतर माझी पत्नी नगराध्यक्ष। आता 2021-22च्या निवडणुकीमध्ये एवढे वर्ष सत्ता असल्यामुळे विरोधकांनी एक मोठी महायुती केली। त्याच्यामध्ये संघटना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी महायुती करून त्यांनी टेबल घेतला व भारतीय जनता पार्टीने कमळ घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात त्यांनी सत्ता लढवली। सत्ता लढवताना त्यांनी वैयक्तिक विरोध माझ्यावर खूप केले, खूप आरोप केले। जनता जनार्दनाने जो आम्हाला आशीर्वाद दिला त्या आशीर्वादात आम्ही समाधानी आहोत आणि यानंतरही 5 वर्ष कोरपण्याला एक विकासाचं व्हिजन देऊ आणि कोरपण्याची नगरपंचायत सक्षम आणि चांगली बनवू।